आजपासनं सुरू झालेला आहे माझा 9वा महिना. आता एकच महिना राहिलेला आहे माझ्या बाळासंग भेटण्यासाठी. आता हे बघा मी शेअर करत आहे हेअर स्प्रे, जो आधी पण मी शेअर केलेला आहे. 1 ग्लास पाणी घ्यायचा, 1 चमच मेथी दाणा, त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी ॲड करणार आहे, म्हणजे हे 2 लवंग. लवंग ॲड केलेला आहे, बघू शकता. उकळायला ठेवले आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. अद्रकच्या तुकड्याला चांगलं आहे ना सोलून घ्यायचं. सोलल्यानंतर त्याला चांगलं खिसून घ्यायचं. खिसल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतं आणि त्याला आहे ना हाताच्या मदतीने ते अद्रकचा रस काढून घ्यायचा. आपण अद्रकचा रस का घेतोय, कारण की माझ्या मिस्टरांचे हेअर आहेत ना ते खूप गळायला लागलेत, त्याच्यामुळे मी अद्रकचा रस घेतलेला आहे, ते पण कच्चं, उकळायला नाही टाकले. नंतर हे अर्धा ग्लास झाल्यानंतर मेथी दाणा कलोंजीचे स्प्रे बॉटलमध्ये ॲड करायचंय आणि हे केसांना चांगल्या पद्धतीने भांग काढून स्प्रे मारायचा आहे. लवंगमुळे ना डॅन्ड्रफ होत नाही आणि असेल तर तो डॅन्ड्रफ जातो आणि अद्रकमुळे केस वाढतात. तर हे एकदा यूज तुम्ही नक्की करा. अशा पद्धतीने हेअर स्प्रे मारायचा आहे. त्याच्यानंतर माझी घरातली कामं सुरू झाली. हे बघू शकता, नळाला पाणी आलं, कपडे भिजवलेले होते तर म्हणलं पटापटा कपडे घासून घ्यावे आणि कपडे सुकवायला गेले. कपडे सुकून झाल्यानंतर एक काम आहे ना आपलं राहिलेलंच असतं, ते आहे भांडीचा राडा. कितीही भांडी घासा पण भांडी काय संपत नाही. तर भांडीचा राडा करून घेतला क्लिअर. भांडीचा राडा झाल्यानंतर पाणी होतं तर म्हटलं पाणी पण भरून घेते प्यायचं. आणि एवढ्याशाच कामामध्ये एवढी दमले ना, लईच दमले मी. आणि नंतर म्हणले बाबा झोप काढावी, बाकीचं काम नंतर करावं. झोप काढली. झोप झाल्यानंतर भूक लागली होती, म्हणलं टमॅटो खाते. टमॅटो खाल्ल्यानंतर बाथरूम धुवायचं होतं मला, म्हणलं बाथरूम घासून घेते चांगल्या पद्धतीने. बाथरूम घासून झाल्यानंतर मी फरशी पुसून घेतली. किती दिवस झाले टाळाटाळ करते, आज नाही उद्या, आज नाही उद्या. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.